श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1, 2, 3 हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये व तसेच 4, 5, 6 हे सुद्धा बघितलेले आहे। परंतु आज आपण अध्याय 7, 8 व 9 हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जयाची निर्गुणा, जय जयाची सनातना, जय जयाची अग्रहरणा, लोकपाला सर्वेक्षा, अकलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्मा, वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळीकराधिक शास्त्रांशी, वेतने देवनी ठेविली, त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्माचारी, प्राकृत भाषेत वेदांता करी, करुणी लोका उपदेशिती, त्यांसी आणावे अकलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले, रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांच चर्चा ब्रह्माचारी, करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे, एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्माचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी, पहावया यतीचे लक्षण, ब्रह्माचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी, ब्रह्मापद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकोणी सत्वर, येती राजा हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी येशी विचित्र कृती, बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्माचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योतरी, तुम्ही व्यर्थ फसले हो, पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रिक ज्ञान याते काही असेना, ऐसे ब्रह्माचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्तांनी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती, नित्य नियमन सारोनी, ब्रह्माचारी करीती शयन, जवळी पार्शिक दोघेजण, तेथे निद्रिस्त जाहाले, निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी, एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावरी वृच्छिक, एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दैश आपणा करीत असे, ऐसे पाहुणी ब्रह्माचारी, खडबोडूने उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे, जवळी होते जे पारशी, जागृती आला तयांसी, त्यांनी धरून बुवांसी, सावध केले त्यावेळी, मग स्वप्नींचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडली, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले, मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मापद तदाकार, होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृच्छिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितसी, मग ब्रह्मापद जाणसी कैसे, ब्रह्मापद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, याशी लागती कष्ट करणे, कोट हातानेची, बुवां प्रति पटली खुन, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सदादित, तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळोनी, ब्रह्मापद योग झाले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिशोध भाविक भक्त, सप्तमोध्याय गोढा, श्री राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ परिणामस्तु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाची सुखधामा, जय जयाची परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंतवेश अनंता, राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादार, शंकरराव नामक, 6 लख्यांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मा समद, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोग विलास, सुखोप भोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले, केले कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाळ दितली दाने, आरोग्य व्हावे म्हणून, विठले संसार सौख्यासी, त्रासले या भवत यात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैन नसे, कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गगनापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी, सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांस झाला, अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, येथे वचने भाव धरावा, तेने व्याधी जाये दुरी, तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले,
पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती, कित्येक प्रांत स्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टोमध्याय गोड हा, श्री स्वामी चरणा रवींद्र पर्णमस्तु, इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टोमध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 9। श्री गणेशाय नम। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती, दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोटी नगरात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धामना प्रत्यक्ष भासू लागली, असो अशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त समाधान वाटले, जे होते स्वामी सेवक त्याच सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळिक तिच्या हस्ते होत असे, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपण लागून द्रव्य काही देईल, बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मने मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की, ते म्हणता बाईसी इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांशी देईल सत्यवचन हे, बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा, शंकरराव तैसे करीती, बाई आनंदित चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन, बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्यासीपासून, याचे एकता वरदाने समर्थ तेजोनी उठले, यवन स्मशान भूमीत आले येतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकूनी, सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करुणी येशी, चुकवले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा, शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेख नूर दर्ग्यासी एक कपनी चढविली, मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मासंबंध, जाहल्या स्वामी राज वैद्य, व्याधीपळे आपणाची, प्रकृतीशी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंमध्ये सोडिले, मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईल 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे, महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, एशिया एकांत स्नानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणे कारभारी करीता ती, सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोड हा, श्री स्वामी राजा पर्णमस्तु, शंभू बहुत श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मित्रांनो, आज आपण अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7, 8 आणि 9 हे बघितलेले आहेत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 10, 11 आणि 12 हे अध्याय बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा, आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त विके या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। श्री स्वामी समर्थ।